मराठ्यांना कळतं ना, हे जाणून बुजून भांडण विकत घ्यायला, हे जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला, तर मी गरिबांचं काम करायला, हे माझ्या मराठ्याला कळतंय. त्यांना हे माहित नाही त्या दिवसापासून ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठी बाहेर पडायला लागले. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागला, पक्षाला नाही. मग मराठ्यांच्या लक्षात आलं, जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात याच्या पक्षात राहून काय करायचं. हेच भाजपामध्ये सुद्धा मराठी म्हणायले जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणारे, आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊन म्हणता आमच्या जरगे पाटलाला. म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सरळ. कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं, मग बोलायला पाहिजे. तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळ्याच पाठपुराला मराठा खंबीर हो, आम्ही नाही मोजित कोणाला. आजची परिस्थिती ते दंटबाजी शब्दाची आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं, दुसऱ्या शब्दाचे खेळ नाही खेळायचे. त्यांनी एक नाही सांगितलं बघा, जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही. त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो मग ह्या अभ्यासक बोलवतो, असं असं तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतो. ते नाही सांगितलं त्यांनी. पण आता काय असतं, शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला प्रत्येकाचं ते होत लपवछपी करतात. सध्या आपल्याशी संवाद झाला तर लपवछपीला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत तर त्याच्या पुढचे राज ठाकरे तुमची भेट घेणार असं म्हणतायत, भेट देणार का तुम्ही? पळवाटी त्यांचा काही फोन झाला का काल परवा? होणार बी नाही. ते बोलले होते तुम्हाला फोन करतो, फोन करणार बी नाही तर होणार बी नाही तर ते येणार बी नाही. ही पळवाट होती मराठ्यांचे. त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची, पळवाट. तरी आम्ही लई सावधी, अति सावधी. आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं. आम्ही लातूरचं स्वतः सांगितलं, मी जाहीर सांगतोय अजिबात नाही करायचं. नसतात इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर, त्याला धाराशिव सुद्धा सोडता नसतात. म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो. आम्हाला असले देवेंद्र फडणवीसांचे अभियान नाही चालवायचे, त्यांना चालवायचे असतील पण आम्हाला नाही चालवायचे. आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही द्यायचा. आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय. कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळालंय, जनतेमुळे मिळालंय. त्याच्यामुळे येशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच. आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची कोणाची. पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ. शेवटी आता पोर आहेत, भावना असती, दम नाही खाते, त्यांना नाही सहन, तरी आपण समजून सांगितलं की नको. धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं. मला कळालं, जिथं कळालं तिथं सांगितलं की अजिबात आपण कोणी काय नाही करायचं. नारायण राणे देखील मराठवाड्यात येणार आहेत, त्यांनी देखील आपल्या चळवळीमध्ये सहभागी आणि उमेदवार होण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषतः स्थान मिळेल, विशेषतः भाजपचे आपण आता उल्लेख केला की भाजप सोडून तुमच्याकडे आले तर त्यांना स्थान मिळेल. हल्लाय मोठे राव, सगळ्यात पक्षाचे येते. माझे आमदार होतो लय खोळून उठले, त्यांना पुढे संधी भेटत नाही. मला धरलं ती माझ्याकडेच मारण्याचे, माझ्या शेजारीच दीडशे. असं म्हणतात एवढी बार भाऊ द्या, लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत होतो. कारण त्यांच्यात काय झालंय, त्यांच्यात झाले एका पक्षाचे 2-2 6 आहेत. आता इकडे 3 आणि इकडे 3, 6 बैली नगर चालायचा पाहिजे आमच्याकडे खेड्यात. आता त्यांना एकच द्यायचं, याला एक आणि त्याला 1, 2, बाकीचे 4ने काय करायचं ते येतात माझ्याकडे. मला राजकारणातले करीत कळा ना, पण ती शिकी देत मला. मग तसंच असतंय, तसंच असतंय. मग ते म्हणते मग आम्ही चौघांना करायचं काय, ह्यो आमदार होणार आणि मी कोवर वाट बघू. मग याला पाळलं तर दुसऱ्या 5 वर्षाला महा नंबर लागेल, मला सांगत येईल. मग ते काय म्हणतंय त्याला पाडायचं ना, तुम्ही कोणता द्या नका महा नंबर ना, त्याला निवडून ह्यो पडर महा नंबर. मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे. मला तर वाटतं त्यांच्यामुळे तर आमची निवडून येते काकांची. इतकं भयान शिकवी देते ते. म्हणते मी 15 वर्ष झालं म्हणलं तयारी करतो. मागच्या बारीनं मला म्हणले एवढे बार जाऊन दे, दुसऱ्या बारीनं तुला मागच्या दारातून घे. म्हणजे विधान परिषदेला म्हणला होता वाटतं त्याला. ते मला तिथं हुकलो. मग दुसऱ्या बारीने ते म्हणले आता ह्या बारीत तिकीट देऊ. ते मला एकटे माणूसच घेतला बा आमच्या पक्षात. आणि मग तेच आता त्याचा नंबर आहे. मग मी काय करू, मग पैसे उडवले मला. एक जण तुम्हाला मग वावरच गेलो प्रचार करण्या. म्हणून मग ते म्हणतात मग आता याला पाळण्यात आमचा नंबर लागल असे लई त्यांचे बी. आणि आमच्या सगळे सामान्य उभा राहणार. सामान्याचे लाठी बाबा व्हा, सामान्याचं कल्याण. दादा मराठवाड्यामध्ये काही नोंदी नेत्यांनी आता तुमचे वेलकमचे बॅनर्स लावलेत मोठमोठे, काय बदल काय आहे आता? दिन आता आहे भाई सबका. चलती येत असते गरीबाची, आता चलती गरिबांची. आणि मग कोणाची
त्याचा चप्पला सकट माझ्या घरोघरी मराठीचा पाया पडत आहे, चप्पल बी काढून देत नाहीत त्याला. हेच दिवस आणायचे, गोरगरिबांचे दिवस आणायचे. आणि आता लाट आली गोरगरिबाची. गोरगरीब मराठ्यांना वाटतं एवढी संधी आहे, गोरगरीब धनगरांना वाटतंय, गोरगरीब दलित, गोरगरीब मुस्लिमांना, बारा बलुतेदारांना, बंजारा बांधवांना, सगळ्यांना काही कडे असेल, राजपूत समाज सगळ्यांना वाटतं संधी आली, थोडं पायाखाली आता एवढीच वेळ. फक्त नेत्यांनी समजून घेतलं सामाजिक भावना, समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लय कल्याण होईल. पण या अशा नेत्यांना माफी आहे का, पण त्या ज्यांनी विरोध केला आता बॅनर्स लावले? अभियानात येत ना सगळे दाटोमोठी चाले. बघू 29 तारखेपर्यंत काय होतं. आरक्षण दिलं नाही, सगळ्यांचा विषय संपला. आरक्षण दिलं परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. कुठेतरी 5 लाखाच्या वर खाली नुकसानीचे काही कारणं सांगितली जातात किंवा काही गंभीर गुन्हे आहेत जे की मिटू शकत नाही किंवा कायदेशीर तांत्रिक बाबी सांगितल्या जातात. सर सकट हे आम्हाला माहिती. गुन्हे मागे घ्यायचे आणि त्याच्यावर चर्चा झाली. सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत. कारण नुसतं रस्त्यावर म्हटलं तरी गुन्हे दाखल करते आणि लोकांना रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही. ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची. त्याच्यामुळे याच्यात बदल होणार आहे. जर मराठ्यावर असाच अन्याय केला तर हे सगळे मराठ्यांचा सफरा साफ केल्याशिवाय सोडत. चला धन्यवाद. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.